खारदांडा कोळीवाडा येथे राहणाऱ्या नंदा पदरी वय वर्ष 75 वर्षीय महिलेवर रितेश प्रभुनाथ यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या तक्रारीमध्ये नंदा पदरी यांनी सांगितले की लाईटचं कनेक्शन आरोपी यांनी मागितलं असता मी देणार नाही असं सांगितलं। याचा राग मनात धरून त्यांनी माझ्या घरात बळजबरीने घरात घुसून डोक्यात लोखंडी सळी 2दा मारली, हातावर 1दा मारली। यात मी गंभीर जखमी झाले असता माझ्या शेजारी नागरिकांनी मला तात्काळ याबाबत भाभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले। या प्रकरणी खार पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय। आरोपी रितेश प्रभुनाथ गुप्ता वय वर्ष 33 सध्या फरार आहे, पोलिसांनी असं सांगितलं आहे। तपास अधिकारी माणिक घोगारे हे तपास करत आहेत। सदर गंभीर प्रकार पाहता पोलिसांनी आपले कर्तव्य बजावून आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी असे मत जागृत महाराष्ट्राशी बोलताना स्थानिक नागरिकांनी केलं आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई। नंदा ज्ञानेश्वर पादरी माझं नाव। मी सकाळी आंघोळीला अशी पाणी तापवलं मी आणि टीव्हीची सिरियल होती ती थोडंसं बघीन अशी आणि मी जाईन आंघोळीला आणि मी इथे बसलो होतो। बाई धाडकन दरवाजा आपटला, माझ्या कडी बिडी त्यांनीच काढली आतनं अशी आणि एकदम गुंडासारखा असा आला आणि माझ्या डायरेक्ट इकडे जोरात इथे मारलं। जोरात काय होतं त्याच्या हातात मला मी पाहिलं नाही। तो ये माझ्या जोरात इथे मारलं, जोर इथे इथे जोरात असं मारलं। माझ्या काय मारलं काय माहित नाही मला। एकदम तिळवी सांगली भैया 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 हाक मारते। समोर बिल्डिंगचं काम चालू आहे ना, तर ते 3rd फ्लोअरला आहेत कामाला, 3rd फ्लोअरला आहेत। त्यांना ऐकू नाही गेलं। मी एकसारखी रामजी भैया पाणी मागायला येतात ना माझ्याकडे, त्यांना ऐकू नाही गेलं। त्यांनी मग पुन्हा दुसरा रॉड इथे मारला, इकडे मारलं आणि पुन्हा मग हातावर मारलं। असं हे असं सुजलं होतं। आता हे आयडेक्स लावून वगैरे हे केलं। आणखीन मला मी हाक मारते ना त्या लोकांना, तर त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि माझ्या केसावर धरून मला आतल्या खोलीत नेलं मारायला। आतल्या खोलीत मारायला नेलं तर मी अशी खाली जरा बसलो ना, तर मी त्याची पॅन्ट पकडली तर तो धावायला गेला, म्हणजे पळायला जायला लागला। कारण दरवाजा उघडा ना, पळायला जायला लागला तर मी त्याची खेचत मी ते रक्त पण पुसलंय माझं, तर खेचत मी त्याची पॅन्ट पकडली। त्या पायरीवर येईपर्यंत मी पॅन्ट धरून ठेवली होती, पण नंतर माझी ताकद गेली आणि कारण माझं रक्त वाहत होतं ना आणि अख्खं रक्त म्हणजे थारोळं झालं। तर मला ही लोक, मी म्हटलं अरे 100 नंबरला फोन करा, 100 नंबरला फोन करा। कोणी काय केलं की नाही केलं परमेश्वराला माहिती, मला काहीच समजत नाही। कोण म्हणते पोलीस चौकीत जा, कोण म्हणते बाबा हॉस्पिटलला जा। आम्ही पोलीस चौकी रिक्षा केला, माझ्या भाडोत्र्याने आणखी शेजारी मोहन बरोबर आले आणि आम्ही पोलीस चौकीत नेलो। तर पोलीस चौकीत बोलले पहिले बाबा हॉस्पिटलला जा, बाबा हॉस्पिटलला जा। ते सगळं करेपर्यंत टाके आले ना, इथे 3 पाठीमागे आले, 2 पुढे आले टाके आणि इथे मग त्यांनी एक्सरे काढला। तर हाड काय फ्रॅक्चर नाही, पण मार जोरात लागला त्यामुळे सुजलं। चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।